अर्णवची जन्मतारीख 3/2/2013 वार रविवारचा जन्म. अर्णव हे नाव आवडलं पटलं म्हणून ठेवलेलं. त्याचा तूळ राशीमध्ये जन्म झाला. देवनाथ हे त्याचं राशी नाव. सप्तमीचा जन्म स्वाती नक्षत्रामध्ये दुसऱ्या चरणात जन्म झाला. चांदीचे पै. कशाचे पै? चांदीचे पै. आणि योग त्याचा गंड योग आलेला आहे. काय आलेला आहे? योग गंड. योग गंड असल्यामुळे वयाच्या 10 ते 12 वर्षापर्यंत त्याचा काही त्रास राहणार नाही. पण 12 वर्षाच्या नंतर त्याला त्रास चालू होईल. त्यालाही चालू होईल आणि त्याच्या आईवडिलांनाही चालू होईल. त्याच्या आईवडिलांचं पटत नाही. चांडाळ योग आलेला आहे. शनी आणि राहू एका घरात आलेले आहेत. ते पण 12व्या घरामध्ये. कितव्या घरात? 12व्या. शिक्षणात डोकं चालत नाही काही त्याचं. नाही म्हणजे अभ्यासालाच घेत नाही. किती ज्ञान सांगा, एका कानाने ऐकतो एका कानाने सोडून देतो आणि स्वतःच घोडं पुढे ऐकतो. वयाच्या 10 वर्षापर्यंत सगळं व्यवस्थित होतं त्याचं. काय होतं? वयाच्या 10 वर्षापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. जे तुम्ही सांगत होते ते ऐकत होतं. पण आता हट्टी जिद्दी भरपूर झालेला आहे. जिथे नाही जायचं तिथे मुद्दामून जातो आणि घरी पाऊल टिकत नाही. नाही गंड आला, करण भाऊ आला, वर्णशूद्र आला. वर्णशूद्र असल्यामुळे मी येतो माझ्यासारखा कुणी नाही असा स्वभाव आहे त्याचा. सागर आहे. मी येतो माझ्यासारखा कुणी नाही. इगो ॲटिट्यूड जास्त आहे. तत्ववायू चालत. तत्ववायूच असल्यामुळे वाऱ्यासारखा राहतो. काय राहतो? वाऱ्यासारखा. स्थिरपणा राहत नाही. 5 मिनिटं इथे तर 5 मिनिटात कुठे. पश्य मानवाला वर्गमृगाचा आला. वर्गमृगाचा असल्यामुळे तो खूप हळव्या मनाचा आहे. काय? तो पण हळव्या मनाचा आहे. हळव्या मनाचा असं आहे तर तुम्ही जर थोडंही रागून बोलले लगेच रुसून चालला जातो. रडत तर नाही, दुसऱ्याला रडवतो तो. योनी महेशाची आली. योनी महेशाची असल्यामुळे खूप रागिक स्वभाव आहे त्याचा. धावून जातो तो. गण देवगण आला. कोणता गण आहे त्याचा? देवगण. मुलगी कोणत्याही गणाची चालल. युंजामध्ये आली. नाडी अंत्य आली. नाडी अंत्य असल्यामुळे त्याला कफ आणि सर्दीचा त्रास असतो. काय असतो? कफ आणि सर्दीचा असतो का ताई? काय घातचक्रामध्ये वर्षातून 4 दिवस सर्वांना घातला. कसं सागर तर तुमच्या माघ महिना. कोणता महिना? माघ महिना. 4, 9, 14 या तारखेला कुठे लांब प्रवास करायचा नाही. करू द्यायचं नाही. कधी नाही करायचा? 4, 9, 14 गुरुवारी त्याचं कोणतंही शुभ काम महत्वाचं काम करायचं नाही. धनुराशीचे मित्र जवळ ठेवायचे नाही. खाणार भेटत, देणार भेटणार नाही. वापर करून घेणार भेटत. अलग लक्षात. आणि मीन राशीच्या मुलीसोबत त्याचं कार्य करायचं नाही. 2012 ते 2017 पहिली साडेसाती होती त्याला. कधी होती? 2012 ते 2017. त्या साडेसातीमध्ये त्याच्या वडिलांची चांगली प्रगती झाली. कधी? 2012 ते 2017 झाली का सागर भाऊ? वाटत नाही. कुणाची? घरची का? लोकून ठेवले असं बारा ते 17. कधी? 12 ते 17 या 5 वर्षात. त्याचा जन्म कधी झाला आहे? 13ला. पुढे वाचणे मागे विसरणे असा प्रॉब्लेम आहे त्याचा. काय? पुढे वाचणे मागे विसरणे असा प्रॉब्लेम आहे त्याचा. लोक हँग झालेले. काय करावं काही समजत नाही त्याला. किती ज्ञान सांगा. 3 वर्षापासून असंच चालू आहे. किती वर्षापासून चालू आहे? 3 वर्षापासून. आणि त्याच्या ह्या शांत्या ज्या आहेत त्या वयाच्या 5 वर्षाच्या अगोदर करायच्या होत्या. कधी करायच्या होत्या? वयाच्या 5 वर्षाच्या अगोदर. जर त्या केल्या असत्या तर हा प्रॉब्लेम तुमच्या नाताला झाला नसता. आलं लक्षात ताई? मूल्यांक हा त्याचा 3 आलेला आहे. संतदेव 3 बाळाचा राहील. भाग्यांक हा त्याचा 2 आलेला आहे. भाग्यांक म्हणजे लकी नंबर. लकी नंबर म्हणजे मोबाईल नंबर, गाडी नंबर, आधार नंबर, अकाउंट नंबर, पॅन नंबर हा त्याचा 2. मित्र भरपूर आहे त्याचे. 9 मित्र आहे त्याचे. किती आहे? 9. श्रुती तुमची कुठे? ठीक आहे.
श्रुतीची जन्मतारीख 17/6/2017 बरोबर ताई? वार शनिवारचा जन्म. श्रुती हे नाव अमोलचं पटलं म्हणून ठेवलेलं आहे. तिचा कुंभ राशीमध्ये जन्म झाला. कोणत्या राशीमध्ये झाला? कुंभ. सोनाली हे तिचं राशी नाव येतं. काय ते? सोनाली. विचारलंय कुठे अगोदर? विचारलं होतं तर गोदावरी सांगितलं होतं. नाही येत ना. हो. अष्टमीचा जन्म आहे. कधीचा? अष्टमीचा. पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये दुसऱ्या जन्मात तांब्याचे पायी. कशाचे पायी? तांब्याचे पायी. भांडी घाल. वर्णसूत्र आलं. तिचा वर्णसूत्र असल्यामुळे ती खूप स्वाभिमानी आहे. काय? स्वाभिमानी. गडगड बोलत नाही. हा तत्वबाई चालत. तत्वबाईच असल्यामुळे वाऱ्यासारखीच राहणार. स्थिरपणा राहणार नाही अंगामध्ये. आणि विचार पण तसेच राहणार तिचे. स्वप्न खूप मोठे मोठे येईल तिचे आत्ताच. हा SP. बुद्धी खूप शार्प आहे तिची. हा बुद्धी खूप चांगली. चंचल आहे ती. खूप हुशार आहे. त्या पत्रिकेत कसली अडचण नाही. नाही ना? पत्रिका छान आलेली. हा ना? तिला नर्सिंग कोर्स वगैरे करायला लावायचे. दुसरं नाही का तिच्या काही नोकरीची दुसरी आरनावचे नाही का हो काही नोकरीचे? वयाच्या 21व्या वर्षी नोकरीची वय अगोदर महत्वाचा त्याचा जो नाही करते ना. करू ना. टाकायचं आहे. हे करणं महत्वाचं आहे. आणि वेळ घालवण्याच्या अगोदर उपयोग नाहीये. हा. अगोदरच खूप वेळ उशीर केला आहे ताई तुम्ही. हा ना? हो. ही मग होय गडी माणूस आहे, आम्हाला माहित नाही ना. मग आता काय नाव दुसऱ्या पिढीचा पिढी सांगितलं जाते. कोण आहे काय आहे ते नाही सांगितलं जात. माणूस नाही. म्हणजे ही पिढी सोडून मागच्या पिढीचा का? दुसरी पिढी म्हणजे तुमच्या आजी सासऱ्याच्या नंतर. हा का? आल्या सासऱ्यानंतर मग पण आपल्या म्हातारीची त्यांचीच पिढी होती ना. किती आले किती बाई सांगितली की बाई नाही कोणी. ते पडेगावला बघितलं होतं. बाई सांगितली होती पडेगाव? चौथ्या पिढीतली. हा. इकडे आले इकडे आले. माहेर इथलं आहे तिचं गावात. पडेगाव हा, ते ते ना. ठिकाण सांगितलं होतं.